शुभांगीसाठी जोरदार टाळ्या होतात. हॅलो. दरवेळेला आपण गाण्याचा प्रोग्राम करतो आणि सगळे छान छान गाणी म्हणतात आणि घरी जातात. आत्ता जरा थोडंसं मी तुम्हाला एक सरप्राईज देऊ इच्छिते. तर तुमच्या सगळ्यांना सिंगर्सपैकी म्हणजे मी माझ्या मनात एक असं ठरवलं आहे की आज तुम्हाला एका सिंगरला भेटवायचं, पण मी तुम्हाला फिमेल सिंगरला भेटवणार आहे. तर मला एक सांगाल का, तुमच्यापैकी सगळ्यांनी उत्तर दिलं तरी चालेल, तुमचे फेवरेट सिंगर जे खूप गाजलेले आहेत किंवा काय असे कोण आहेत किंवा होते? जरा नावं सांगाल. आशाजी फिमेल सिंगर्स. येस 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 आहे. बरं, आता ह्या सगळ्यांमधनं जे धर्तीवर आहेत ते तुम्हाला सगळे भेटणार आहेत, भेटू शकतात. माझी एक अशी इच्छा आहे की तुम्हाला सगळ्यांना दीदीनं भेटवते. हां, तर मी फोन करते त्यांना. कॉल करायला स्पेशल फोन आणला आहे, त्याच्यामुळे जरा वेळ लागतो आहे. एक मिनिट, आपण ट्राय करूया. बाप्पा लाव रे कनेक्शन. आपण प्रयत्न करू. आपण मनापासून गाणी म्हणतोय, कदाचित येतील सुद्धा लता दीदी भेटायला. नमस्कार. हॅलो. हा, बोला बोला. लता दीदी, आवाज ऐकून खूप बरं वाटलं आणि हे आनंद झाला की तुम्ही आम्हाला तिकडून भेटू शकता. तिथे तुम्ही आहात, तिथे कशा आहात? हा, मी मजेत आहे. छान वाटते, थंडगार. हो 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 हो, छान छान छान. आणि इकडून एवढ्या लांब तुम्ही गेलायत, तर आज आम्ही तुमची खूप आठवण काढली मनापासून, आणि आमचे सगळे सिंगर्स आहेत त्यांनी सुद्धा तुमची आठवण काढली. वा वा, खूप आनंद झाला. बरं, मी तुम्हाला एक दोन गोष्टी विचारायच्या असं म्हणून माझ्या डोक्यात होतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला सगळ्यांना भेटायला आवडेल. बघा, सगळे जोरदार हो 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 चाललंय. तर तुम्ही येऊ शकाल भेटायला आम्हाला? बाप्पांची परमिशन घेऊन या. हो, चालेल आलेच. चालेल. हां, थांबा. या या या, जरूर या. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. जोरदार टाळ्या चालू ठेवा लता दीदी येईपर्यंत. सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे आहेत. अरे, आपण पण आलात, या. कोणाकोणाला गप्पा मारायच्या आहेत ना, त्यांना आपण एक असं करूया की प्रश्न विचारूया त्यांना. लता दीदींचं स्वागत करत आम्ही एक प्रश्न विचारणार आहोत. हॅलो. सो आपण एकेका ह्यांना प्रश्न विचारूया आणि कसं काय तुम्ही काय उत्तरं देतात त्याप्रमाणे सगळ्यांनी बघू देत आता. सो पहिला प्रश्न कोण विचारेल? ओके, चल, सायलीने 2-3 हात वर केलेत घाईघाईने, त्याच्यामुळे हरकत नाही. ये तू, ये. हॅलो. लता दीदींचा आवाज ऐकून इतकं म्हणजे असं काय बोलू काय नको असं प्रत्यक्ष साक्षात अशा समोर उभ्या राहिल्यासारखं वाटतंय. आणि लता दीदींना खूप मनापासून नमस्कार. नमस्कार. डोळ्यात खरंच म्हणजे असं हे वाटलं, अप्रतिम अप्रतिम, आणि खूप बरं वाटलं. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही इतक्या गायकांबरोबर म्हणजे किशोरजी आहेत,
मन्ना डे जी आहेत, मोहम्मद रफी जी आहेत, मुकेश जी आहेत, यांच्या इतक्या गायकांबरोबर तुम्ही गाणी म्हटली, पण तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद किंवा मनापासून कोण भावलं, की कोण आवडतं, की कोणाबरोबर तुम्ही जास्त छान गाणं म्हणू शकला? सगळेच फार उच्च दर्जाचे गायक होते. मुकेश त्यातून- भैया, त्यांचं एक वेगळीच गंमत होती. हो. तसंच रफी साहेब, देव माणूस. पण किशोरदा बरोबर गाताना फार मजा यायची. मला सर्वात जास्ती त्यांचंच आवाज. त्यांच्याबरोबर गाताना खूप ते गंमत मस्करी करायचे आणि मजा यायची. थँक्यू, थँक्यू. अजूनही कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? एक मिनिट. हां, तृप्ती, तृप्तीला. ऐकून खूपच थंड झालंय अंग माझं. हात पण थंड झालेत. नाही, मी गारव्यातूनच आले त्यामुळे थोडा थंडावा घेऊनच आले. खूपच थंडावा आलाय. लता दीदी, तुम्हाला मला विचारायचं आहे की तुम्ही चारही भावंड मिळून अतिशय सुंदर आणि संगीताचा. मी जरा बसले तर चालेल हो, का? हो, नक्की नक्की. थकवा येतो ना आता वयाने. बरोबर. नाही, पाणी पिऊनच आले. मला असं विचारायचं आहे की तुम्ही चारही भावंडांनी मिळून अतिशय सुंदर असा संगीताचा नजराणा आमच्यासमोर सादर केला किंवा आम्हा दुनियेला दिला आहे. तर अतिशय सुंदर गाणी आहेत तुमची की ऐकत राहावीशी वाटतात. कधीच ती जुनी होत नाही आहेत. आणि तिसरी पिढी असो, चौथी पिढी असो, सगळे तुमच्या गाण्यांना एकदम हे करतात. अजून पिढ्यानपिढ्या तुमची गाणी अशीच कायम अजरामर राहतीलच अजून. मला असं जाणून घ्यायचं आहे की या सगळ्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला गाणं कधी म्हणावं असं वाटलं आणि तुम्ही कशा शिकलात? मी खूप लहान होते तेव्हा माझ्या वडिलांकडनं शिकायला लागले. अच्छा. आणि पहिली कॉन्सर्ट मी बाबांबरोबरच केली होती, त्यांच्या मांडीत बसून. सो गाण्याची आवड त्यामुळे लहानपणापासूनच होती आणि पुढे शिकत गेले, ती आवड वाढत गेली. मला ही संधी तुम्हा सर्वांना साधून सांगायची एक गोष्ट की मी असताना पण आणि आता वरूनसुद्धा बघत असते की आपल्याकडे खूप व्हॉइस ऑफ लता, व्हॉइस ऑफ किशोर. तर किशोरदा मोठे होते, त्यांनी त्यांची तपश्चर्या केली, चांगलं गाणं शिकत गेले आणि त्यांनी त्यांचं नाव त्यांच्या पद्धतीनं कमवलं. तर आपण आपलं नाव मोठं करूया. व्हॉइस ऑफ लता म्हणून गायचं, व्हॉइस ऑफ किशोर म्हणून गायचं, हे चुकीचं आहे असं मला वाटतं. थँक्यू, धन्यवाद. त्यामुळे संगीत ही गोष्ट अशी आहे की आपण कधीच कितीही बुडालो तरी त्याच्यामध्ये शिकण्यासारखं खूप आहे. रोज सराव करत राहा, गात राहा. जितकं गाल तितकं सुधाराल. नक्की नक्की. धन्यवाद. शुभांगी, तुलाही प्रश्न विचारायचा आहे? घे. नमस्कार लता दीदी. नमस्कार. याची देही याची डोळा तुम्हाला इथे बघितलं, तुमचा आवाज ऐकला, खरोखर आजचा दिवस कारणी लागला. आणि आमचा कार्यक्रम कसा चांगला होतोय की ठीकठाक होतोय याहीपेक्षा लता दीदींचा आवाज इथपर्यंत आमच्या कानांपर्यंत पोचला, आजचा दिवस खरोखर कारणी लागला. बाप्पाचं आमच्या सगळ्या सूरसंध्याच्या या ग्रुपवर, या कुटुंबावर असलेलं प्रेम आणि आमचं संगीतावर असलेलं प्रेम ही नाळ जोडली गेली असं तुमच्या उपस्थितीमुळे आणि तुमच्या आवाजामुळे मला वाटलं. ही तर माझी कृतज्ञता व्यक्त केली मी सूरसंध्याच्या फॅमिलीतर्फे. माझा प्रश्न असा आहे की दीदी, आपल्याला जर गाणं छान शिकायचं आहे, आता आम्ही सगळेच शिकाऊ उमेदवार आहोत, गाणं छान शिकायचं आहे तर त्याला शास्त्रीय संगीताची शास्त्रीय बैठक किती असायला पाहिजे?
म्हणजे गाणं शिकताना गाण्यातले बारकावे जेव्हा आपण बघत असतो तर त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत आपल्याला कितपत माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून गाणं आपल्याला जास्तीत जास्त चांगलं म्हणता येईल. माझ्या मते शास्त्रीय गाण्याचा एक आधार असतो, बेस असतो, तो कधीही चांगलाच. म्हणजे एखादा किशोर कुमार असतो, होऊन जातो तो, जो गाणं न शिकताही इतकं काय करून गेला. पण माझ्या मते तुम्हाला जर क्लासिकल गाण्याचा बेस असेल, कमीत कमी तुम्ही शिकत नसाल तरी ऐकत असाल चांगली गाणी आणि त्यातनं आपल्या चुका आपल्याला कळायला लागतात. मुख्य म्हणजे आपण शिकतो हे तुम्ही मान्य केलं, ह्यातच सगळं काही आलं. ते नेहमी जागृत राहू दे, कारण आपण सगळं शिकणारेच आहोत. आपण कधीच तिथपर्यंत पोचू शकत नाही, पण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आणि आपण आपल्याला एक विद्यार्थी म्हणूनच समजावं, असं माझं मत आहे. धन्यवाद. धन्यवाद दीदी. हॅलो, मला वाटतं दीदीना वरून खाली आपण थोड्या वेळासाठी बोलवलंय, त्यांना फार त्रास नको द्यायला. हो, बऱ्यापैकी आता मला थोडक्यात आत्ताच मला मेसेज वाजला माझ्या कानात, यावरती आता पुढे झालं म्हणून. बरं, तरी पण वर जाता जाता तुला विचारायचं आहे काय? बरं, मीच विचारते एक प्रश्न अजून. मलाच शंका पडली आहे की आम्ही हे असे प्रोग्राम करतो मधून तुम्ही हे प्रोग्राम सक्सेसफुल होण्यासाठी किंवा आमच्या सगळ्या सिंगर्सची थोडीफार गाणी जर तुम्हाला वर ऐकायला येत असतील तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता किंवा त्यांना काय तुम्हाला गाईड करायचं की तुम्ही असं केलं तर तुमची गाणी छान होतील किंवा काही? मला वाटतं सर्वप्रथम आपण, जसं मगाशी मी म्हणाले की आपण विद्यार्थी आहोत हे समजून घ्यावं. आपण म्हणजे जसं म्हणतात ना शुद्ध हिंदीमध्ये 30 मार खान, असं काही नाही होत. बरोबर आहे. त्यामुळे कितीही सिंगर झाले तरी जसं सामान्य लोक म्हणतात, लता ती एकच, दुसरी लता होणे नाही. एकदम खरं आहे. त्याचप्रमाणे दुसरा किशोर, दुसरा रफी हे नाही होणार. हे आपण मान्य जितक्या लवकर करू की आपण आजही किशोर कुमार नाही, तितक्या चांगलं आपण गायला लागू. समाधान झालंय सगळ्यांचं? हां, एक मिनिट. हॅलो, नमस्कार लता दीदी. नमस्कार. मला तुमची मराठी गाणं खूपच आवडतात. हिंदीपेक्षा मी प्रेफरन्स जास्त मराठी गाण्यांना देईन, कारण त्याच्यामध्ये असलेले आलाप हे ते मला खूप गायला आवडतात. मी गाणं शिकते आहे आणि मी इथे सुद्धा म्हणताना मराठी गाणं जास्त चॉईस करते, कारण मला ती आवडतात. आता मी कशी काळ नागिणी, श्रावणात घननिळा, ही गाणी माझी सुरू आहेत, प्रॅक्टिस सुरू आहे त्या गाण्यांची. तर मला अशी गाणी खूपच आवडतात आणि त्याच्यामध्ये आशा खाडीलकरांचं जी गाणी आहेत ती तर मला खूप 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 आवडतात. तर मला अशी गाणी शिकण्याकरता कुठे मी म्हणजे गाण्याचा क्लास लावावा असं आपल्याला वाटतं? आता मी वर गेले ना, त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पृथ्वीवरच्या एखाद्याला विचारलं तर मला वाटतं अधिक समर्पक होतं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हॅलो. मला असं वाटतं लता दीदींना आपण जास्त वेळ थांबूया नको, त्यांना निरोप पण देऊया. धन्यवाद लता दीदी. तुम्ही धन्यवाद. अगदी आम्ही मनमोकळे प्रश्न विचारले आणि तुम्ही खूप छान समाधान केलं सगळ्यांच्या प्रश्नाचं. धन्यवाद. सगळ्यांनी मिळून एकदा थँक्यू बोला जोरात. मला खूप छान वाटलं तुमच्यामध्ये येऊन. आणि एखादं गाणं आता आवाज थकला नाही का, त्यामुळे बरोबर आहे. नाही पण तुमचा थकलेला आवाज सुद्धा आम्हाला सगळ्यांना भावतो. मी सुरेशला पाठवते इथे. बर, सुरेशला मी पटकन कळवते की जाऊन गाणं म्हणून. त्यांनी म्हटलेलं एक गाणं चालेल, तो पेश करेल. ओके ओके, चालेल. धन्यवाद. ओके, धन्यवाद. लगी आज